आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅम. नमस्ते सर्वांना. मॅडम. या ब्रह्मांडी ऊर्जेसोबतचा, या दिव्य ऊर्जेसोबतचा आपला ग्रँड मास्टर पर्यंतचा प्रवास जवळ पूर्ण होत आलेला आहे. आणि आज कोण बरं आपला अनुभव शेअर करत आहे, तर भाग्यश्री. येस, भाग्यश्री. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तुमचा परिचय द्या आणि काय बरं तुम्हाला बोलायचं आहे ते नक्कीच. माझं नाव भाग्यश्री कोळे आहे. मी प्रॉपर सांगलीतून आहे, पण आता सध्या मुंबईत राहते. माझा रेकीचा प्रवास मी आता सांगत आहे. सुरुवातीला मी एका ग्रँड मास्टर सोबतची मुलाखत युट्यूबला ऐकली होती तुमच्या सोबतची मॅडम. त्याच्यामध्ये मला छान वाटलं आणि त्याच्यातच 1 जानेवारी 2025 ला तुमचा क्लास जॉईन रेकीसाठी होणार होता. मग मी जस्टच ते ओपन केलं आणि 1 जानेवारीला थोडाच वेळ होता माझ्याकडे, तेव्हाच मी जॉईन झाली 5 मिनिट आधीच. मग तुम्ही जॉईन पण केलं मला. मग मी रेकी फर्स्टला आले. नंतर रेकी फर्स्ट मध्ये मला खूप छान वाटायला लागलं. मेडिटेशन वगैरे खूप मस्त वाटत होतं. शारीरिक बदल वगैरे मस्त अनुभव येत होते मला. मग नंतर सेकंड डिग्री मध्ये आले. सेकंड डिग्री मध्ये पण खूप छान वाटत होतं मला. मग तसंच माझ्या डोक्यामध्ये पण विचार होता की 7 वर्ष झालं मला बाळ नव्हतं. मग मी खरं तर रेकीमध्ये येण्याचं कारण म्हणजे बाळासाठी मला एक हे होतं की एक ऊर्जा म्हणजे आशा होती, युनिव्हर्स मला साथ देईल, म्हणजे मला छान बाळ होईल असं मला वाटत होतं. मग मी थर्ड डिग्रीला आले. थर्ड डिग्री कंप्लीट होता होताच मला वाटलं की जर मला ह्या युनिव्हर्सनं ह्या रेकीन जर मला आई होण्याचं जर भाग्य दिलं, तर नक्की मी हा अनुभव सर्वांना सांगेल. इतरांना युट्यूब वरती माझी स्वतःची एक सेपरेट मुलाखत होईल आणि मी ते सर्वांना एकदम मनापासून सांगेल की तुम्ही पण रेकीमध्ये या, तुम्ही पण आई होऊ शकता. मग नंतर ना मग मी ग्रँड मास्टरचा म्हणजे विचार चालू केला ग्रँड मास्टर होण्यासाठी. मग ते पण ग्रँड मास्टर होण्याचं कारण म्हणजे आई, म्हणजे मी ग्रँड मास्टर मध्ये जे तुम्ही म्हणता ना जे बोलाल ते होणार. मग मी तसाच विचार केला. मी जे बोलेल तेच घडेल असं म्हणून मी ग्रँड मास्टरला जॉईन झाली 1 मार्चला. मग 1 मार्च नंतर ना मग एका महिन्यात स्वतःला हिलिंग, मिस्टरांना हिलिंग चालू केली, रेकी देणं चालू केलं. मग मला 20 दिवस मी रेकी दिली. ग्रँड मास्टरच्या पहिल्या महिन्यामध्येच मला अनुभव आला की मी कन्सिव्ह केला आहे नैसर्गिकरित्या बाळा, म्हणजे मी आई झाली आहे. हा माझ्या म्हणजे जीवनातला सर्वात सर्वात मोठा अनुभव माझ्यासाठी की आई होणं, हे स्वप्न माझं पूर्ण झालं मॅडम. रेखी ही खूप खूप महत्वाची आहे. रेखी ही काहीही घडवू शकते आपल्या स्वतःला. मी खरं तर मी फक्त आई होण्याचं हे स्वप्न धरूनच आली होती मॅडम रेखी शिकण्यासाठी, आणि ते सक्सेस झालं. मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू मॅडम, तुमचे खूप आभारी आहे. आणि या रेखीचे पण मी खूप खूप धन्यवाद मानते मॅडम, की मला सगळ्यात मोठं आई होण्याचं स्वप्न दिलं, म्हणजे माझं पूर्ण झालं. आणि इतरांना पण मी सांगते, ज्यांना ज्यांना आई व्हायचं त्यांनी खरंच मनापासून रेकी शिकावी आणि त्या रेकीचा अनुभव घ्यावा मनापासून. नक्की त्या पण होतील आई. मला विश्वास आहे की ज्या मनापासून रेकी शिकतील त्यांना पण आई होण्याचं भाग्य नक्की लाभेल. हे युनिव्हर्स नक्की त्यांचं स्वप्न पूर्ण करेल, हा मला म्हणजे मनापासून विश्वास आहे मॅडम. मी ठरवलंच होतं, मी जर ग्रँड मास्टर झाले आणि रेकी जॉईन केली तर मी हा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवेल. आणि तुम्ही पण रेकी मध्ये या, रेकी जॉईन करा आणि तुम्ही पण आई होऊ शकता, जसं की मी झाले 7 वर्षानंतर आई. कन्सिव्ह भाग्यश्रीच्या आतून ज्या भावना येत आहेत ना, त्या खरंच खूप प्युअर आहेत. जेव्हा डॉक्टर करून आपण थकून जातो, जेव्हा इतर सगळे प्रयत्न करून थकून जातो, तेव्हा ना फक्त आणि फक्त ऊर्जेला मागणी करा. ऊर्जेला मागणी करा. ऊर्जा तुम्हाला, आपण म्हणतो ना की जेव्हा तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची आता आता एनर्जी थांबली आहे, आता थांबलो आहे, आता मी कोणासमोर हात पसरू, संपला आहे ना, तेव्हा मात्र ऊर्जेला आठवण करा. ऊर्जा तुम्हाला भरभरून देणार. आणि आज ती भाग्यश्री सगळ्यात पहिली मुलाखतीसाठी तयार झाली आहे. मॅडम, मला शेअरिंग करायचं आहे. तर हा तुझा तो आनंद भाग्यश्री खूप छान, अगदी बेबी छान प्रकारे येणार आहे. काळजी करू नको. आणि
खरं आहे. जेव्हा डॉक्टर करून थकून जातो, सगळ्या गोष्टी करतो, डॉक्टरही ट्रीटमेंट घ्याच, पण त्यासोबत तुम्ही जर मेडिटेशन करसाल तर आनंदी आनंद सर्वीकडे. ओके, काही छोटे मोठे अनुभव भाग्यश्री तुम्हाला सांगता आहेत तर पूनम विचार मदत करा भाग्यश्रीला काही कुठे अडली तर. भाग्यश्री अधिक कोणाला रेकी ओके. दिली, काय अनुभव घेतला, नक्की शेअर करा. हॅलो भाग्यश्री. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला असे छोटे छोटे काही एक्सपिरियन्स आले का, की काही रेखी दिली आणि एक्सपेक्टेड आपल्याला जे होतं ते झालं, असे काही एक दोन शेअर केले तर सगळ्यांना खूप आनंद होईल. हो, मी नक्की सांगेन. जेव्हा मी सेकंड डिग्रीला होती ना, तेव्हा मी माझ्या आईला रेकी दिली. तिच्या म्हणजे घशामध्ये खूप त्रास होत होता. जेव्हा मी रेकी दिली तिचा घसा पूर्ण 5 मिनिटातच बरा झाला. खूप तिला त्रास होत होता घशाचा. मग मी रेकी दिल्यानंतर डिस्टन्स डिस्टन्स रेकी दिली होती मी तिला. तिचा म्हणजे तिचं पण आरोग्य खूप छान, तिच्या तिच्या आरोग्यामध्ये पण खूप बदल झाला आहे. ती फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन करते माझी आई. तिच्या पण शरीरामध्ये खूप बदल झाला आहे. हा माझा ते आता पहिला नातवाबरोबर खेळायला तयार पाहिजे म्हणून हो. तिला चांगलं तयार केलेलं दिसतंय. बर बर बर. ग्रँड मास्टर मधल्या सर्वात म्हणजे ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासूनचा जो हा, मला वाटतं जवळजवळ 2.5 महिने झाले, तर हा कालखंड कसा गेला तुझा? मला म्हणजे ग्रँड मास्टर मध्ये येऊन खूप छान वाटत आहे. म्हणजे आपण जे मेडिटेशन सर्व करतो त्या मेडिटेशनचा पण खूप छान मला म्हणजे ऊर्जावान वाटत आहे, उत्साही वाटत आहे मी. म्हणजे किती हे युनिव्हर्स आपल्यासाठी खूप काही देतं. म्हणजे आपले मॅडम पण ग्रँड मास्टर मध्ये किती छान शिकवतात, किती समजावून सांगतात. मला ते खूप आवडलं. सर्वच वटवृक्ष मेडिटेशन वगैरे सर्वच, आत्म्याचं ध्यान, हे सर्व मला खूप खूप म्हणजे खूप छान आवडलं. ओके. आणखीन कोणता असा प्रोटोकॉल आहे की जो तू केला आणि त्याचं तुला सक्सेस म्हणजे मिळालं, आनंद मी वाटला खूप? मी पहिल्यांदा आपण मॅडम सोबत कॅन्डल रेकी केली होती ना, ते मी बाळासाठीच केली होती कॅन्डल रेकी. मग ते पण ओके. सक्सेस झाली. म्हणजे मी जो विचार केला होता तसंच घडलं. म्हणजे तिथून आपण थर्ड डिग्रीला बहुतेक कॅन्डल रेकी केले वाटतं. मग थर्ड हो. डिग्रीला कॅन्डल रेकी केल्यावरतीच तिथूनच मला म्हणजे एक आशा वाटली की होईल, तुला तू आई होशील. आणि तो हम्म. प्रोटोकॉल म्हणजे सुरुवातीला युट्यूबला पण माझाच फोटो लावून ते कॅन्डल रेकी मॅडमने व्हिडिओ टाकलाय. आणि मला तेव्हाच वाटलं की जेव्हा मी कॅन्डल रेकी करून व्हिडिओ फोटो माझा जातोय युट्यूबला, तेव्हाच मला वाटलं की बाळ म्हणते आई तू घाबरू नकोस, मी येणार आहे या युनिव्हर्स मध्ये, या जगामध्ये. तेव्हाच मला आत्मविश्वास वाटला होता. आणि ते वा. खरंच झालं, तेच झालं. मला खूप खूप छान छान. वाटतंय. खूप छान अनुभव. आणखीन तुला काही सांगायचंय का, की जे म्हणजे युट्यूबवर जेव्हा हा डिस्प्ले होईल आपला व्हिडिओ, तर जे ज्या लोकांना ह्या रेखी बद्दल काही माहिती नाहीये, अशा लोकांना तू काय सांगू इच्छित? मी एवढं सांगेल की हे रेखी म्हणजे खूप महत्वाची आहे आपल्या सर्वांसाठी. आपलं आरोग्य चांगलं ठेवते, परत ना आर्थिक प्रश्न सोडवते. आपल्याला जसं जे हवं ते ह्या रेखीमध्ये भेटतं. जसं आपण विचार करल तसं आपण घडतो. मेडिटेशन केलं की आपलं शरीर पण आरोग्य पण चांगलं राहतं. खरंच सर्वांनी ह्या रेखीमध्ये यावं असं माझं स्वप्न आहे, अशी माझी इच्छा आहे. खूप म्हणजे खूप मनापासून सांगते की सर्वांनी रेकीमध्ये यावं आणि आपली सर्वांची स्वतःची स्वप्न पूर्ण करावीत, एवढं मला नक्कीच. वाटतं. खूप छान. खूप छान अनुभव शेअर केला तुझं. म्हणजे मोटिवेशनल स्पीच असल्यासारखंच असं ऐकताना वाटतंय. ज्या लोकांना या रेखीबद्दल काही माहिती नाही, ती लोक जेव्हा तुझा व्हिडिओ बघतील, जेव्हा तुझा खरोखरचा अनुभव जेव्हा ते ऐकतील, तेव्हा ते नक्कीच एक पाऊल पुढे टाकतील रेखीमध्ये प्रवेश घेण्यासाठी. तर थँक्यू. थँक्यू भाग्यश्री. थँक्यू सो मच. थँक्यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. आणि योगायोगाने डॉक्टर साहेब जे विशेष गायनिक आहेत तर आपल्या सोबत आहेत. तर या प्रसंगाला, या आनंदाच्या क्षणाला तुम्ही काय मार्गदर्शन करसाल, काय सांगसाल तुम्ही? आवाज नाहीच आहे नीट येत. माझा आवाज आला? ओके, मी असं म्हणते, हा, आज आज डॉक्टर साहेब आपल्या सोबत आहेत तर डॉक्टर साहेब सर्वांना काय सांगतील?
खरोखर हे विज्ञानाला आव्हान आहे रेकी म्हणजे. विज्ञान तिथं हात टेकतं तिथं रेकीची सुरुवात होते असं मी म्हणेन. आणि एवढा 7 वर्ष प्रयत्न करून बाळ होत नव्हतं आणि रेकीमध्ये तिनं मेडिटेशन सुरू केला भाग्यश्री. आणि तिला हा अनुभव आला. खूप खरंच धन्य आहे रेकी. सर्वांनी मी तर म्हणतो घरोघरी रेकीचं ज्ञान गेलं पाहिजे आणि प्रत्येक घरात मेडिटेशन झालं पाहिजे. मॅडम हा तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे आणि सर्व लोकांपर्यंत तुम्ही हे ज्ञान पोहोचवताय आणि इतक्या सोप्या सुंदर आणि मराठी भाषेत आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं. आतापर्यंत तुम्ही असं मराठीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलं नाही. तुमची शिकवण्याची पद्धत आहे, तुमचं जे बोलणं आहे आणि तुमच्या जे स्वतःची साधना आहे आणि त्यामुळे आम्हाला जे फायदे होतात तुमच्या साधनेमुळे आम्हाला फायदे होतात. आम्हाला आमची प्रगती करता येते तुमच्या साधनेमुळे आमची प्रगती होते. आमच्यावर तुमच्या साधनेचा परिणाम होतो प्लस आम्ही साधना करतो त्याचंही आम्हाला फळ मिळतं. आणि खरंच खूप तुमच्या या सगळ्या प्रयत्नामुळं नक्कीच आपला हा सगळा समाज सर्वसाधारण जे समाज आहे त्याला पुढे न्यायलाही तुमचा प्रयत्न खूप उपयोगी पडतील. आणि माझं तर 100% सगळ्यांना सांगणं आहे की घरोघरी ही साधना मेडिटेशन गेलं पाहिजे. घरोघरी रेकी झाली पाहिजे. घराघरात लोकांना हे दिव्य ज्ञान मिळालं पाहिजे. आणि सध्या दिव्य ज्ञानामार्फत सर्वांनी ज्यांचे ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील, भाग्यश्रीचा प्रॉब्लेम होता, आणखी कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी आपले प्रॉब्लेम या रेकीद्वारे सर्वांनी सॉल्व्ह करून घ्यावेत आणि फायदा करून घ्यावा. हे मनुष्य जन्म एकदाच असतो आणि मनुष्य जन्मात जर आपल्याला अध्यात्म मिळालं आणि ते मॅडम सारखे जर शुद्ध मराठीतून आणि मस्त व्यवस्थित समजावून सांगून जर असं जर गुरु आपल्याला मिळाला तर त्यासारखं दुसरं भाग्य नाही. म्हणून माझं सर्वांना विनंती आहे, जे जे हे युट्यूब वरचं पाहतील त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी जरूर रेकी शिकून घ्यावी आणि ते मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या मध्येच ऍडमिशन घ्यावं. कारण त्यांची सांगण्याची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे आणि माफक फी मध्ये ते शिकवतात. आपण ऐकतो की लाखो करोडो रुपये लोक रेकी शिकण्यासाठी घालवतात पण इथं आपल्याला माफक फी मध्ये माफक ह्याच्यात चांगलं मार्गदर्शन मॅडम कडून मिळतं. आणि ती त्यांचे व्हिडिओ त्यांची ती व्हिडिओ देण्याची पद्धत सगळंच खूप छान आहे. अतिशय सुंदर. मला खूप आवडलं. धन्य झालो मी. आणि माझी पूर्ण फॅमिली रेकीमय झालेली आहे आता. पूर्ण फॅमिलीमध्ये मी रेकी सगळ्यांना घ्यायला लावले. उद्याच्या सेशनला माझा चिरंजीव पण बसणार आहे कॉमन सेशनला आणि त्यात मॅडम त्याला नक्कीच कन्व्हिन्स करतील आणि नक्कीच तो पण रेकी आणि सर्वजण आम्ही रेकीमय आमचं कुटुंब होईल. सर्व कुटुंब रेकीमय व्हावेत. सर्वांना हे अध्यात्माचं ज्ञान मिळावं अशी मनापासून इच्छा आहे. आणि रेकी ते पूर्ण करेल मॅडमद्वारे सर्वांपर्यंत हे ज्ञान मिळेल. धन्य रेकी. धन्य मॅडम तुम्ही. खूप खूप आभारी थँक्यू. आहे. खूप खूप आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ती ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जोडतो ना तसं आपल्या आतील ब्लॉकेजेस रिमूव्ह व्हायला लागतात. ही काही जादू नाही झाली. ओके, ही जादू नाही झाली. हे काय झालं आहे तर हे तुमच्या आतील ब्लॉकेजेस जे निर्माण झाले होते, जे बेबी होण्यासाठी तुम्हाला मागे ओढत होते, ते मेडिटेशनच्या ऊर्जेमुळे या ब्रह्मांडाच्या ऊर्जेमुळे ते रिमूव्ह होत गेले आणि ती पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली. म्हणून नेहमी म्हणत असते आपली जोडी कुठे ठेवा, तुम्हाला जे हवं आहे ते मागा, देणारा तो आहे. फक्त नियमितपणे मेडिटेशन करा. तुमचं मेडिटेशन कमी करू नका. तर या नव्या टेक्निकनी 10 मिनिट 15 मिनिट अर्धा तास स्वतःसाठी द्यावा लागतो. आणि एवढं दिल्यामुळे जर आपल्या आयुष्यामधले एवढे सगळे स्वप्न पूर्ण होणार असतील ना तर मग काय कमी आहे. मग ते जे हवं ते आहे ना. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि माझा आवाज क्लिअर आहे ना? हो. हो. तुम्हालाच नाही येत आहे सर, तुमच्याकडे रेंजचा इश्यू असेल तर होय. नक्कीच. खूप छान भाग्यश्री, खूप धन्यवाद. आणि ज्या उत्सुकतेने तुम्ही हे शेअरिंग करायसाठी आलात, पहिला नंबर जो लावला ना, या सगळ्या गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद. पहिले तुझी उत्सुकता आणि भाग्यश्री नंतर अनेक लोकांपर्यंत भाग्यश्री स्वतः ऊर्जा पोहोचवत आहे, छान हिलिंग करत आहे.
असं हो हेच नव्हे तर प्रत्येकाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारी ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाला भरभरून देणार आहे. आणि ही दिव्य ऊर्जा आता ऍज अ ग्रँड मास्टर नजरेमधून वाहायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाल तेथे स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठीच तुम्ही माध्यम असणार. हो मॅडम, नक्की. आता मग नमस्ते सर्वांना. मॅडम, तुम्ही मला गुरु लाभले. तुमच्यामुळेच हे सर्व शक्य झालं मॅडम. ह्या युनिव्हर्सने तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू नक्कीच मॅडम, मी तुमची नक्कीच खूप आभारी नक्कीच आहे. युनिव्हर्सने आपल्याला एकमेकांपर्यंत पोहोचव. बघ भाग्यश्री, तू तेवढी घेणारी होती, माझी भाग्यश्री तेवढी घेण्यास तयार होती, म्हणून मी इथपर्यंत पोहोचवलं. मी पण तेवढीच भाग्यवान आहे ना, की भाग्यश्री सारखी एक शिष्या येथे आली. तिने युट्यूबवरचा व्हिडिओ पाहिला, घाईघाईमध्ये ऍडमिशन घेतलं, आणि कुठं तू जानेवारी आणि कुठं आज 24 मे, बरोबर ना, या 5 महिन्यामध्ये कुठेतरी बेबी जवळ आपल्या जवळ असलेला 2 महिन्याचा बेबी आहे. तर हे एवढं सगळं करण्यासाठी तुझी सुद्धा ऊर्जा ती होती, आणि त्या ब्रह्मांडाला तुझ्या आयुष्यामध्ये आता बदल घडवून आणण्याची ती वेळ होती, आणि तेव्हाच त्याने तुला तिथपर्यंत पोहोचवलं. ऊर्जेसोबत जुडायचं बऱ्याच जणांना असते, पण तुमच्या आयुष्यामध्ये ती योग्य वेळ येण्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल उचलत नाही. त्यामुळे तू विश्वास ठेवते येथे ना, मी तुझी गुरु आहे, तू माझी गुरु आहे. गुरु हो, आपण प्रत्येक जण एकमेकांपासून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. मला नसतं असं एखादी गोष्ट एवढ्या उत्स्फूर्तीने सगळ्यांसमोर शेअर करता आली. आज मी तुझ्याकडून हे सुद्धा शिकली आहे की मला जे मिळालं ते तेवढे अगदी स्वच्छंदपणे सगळ्यांसोबत शेअर करते, आहे की नाही? हो मॅडम. त्यामुळे जसं की आपण मी एकमेकांसोबत कायम ऊर्जा स्वरूपामध्ये आहोतच, सोबत आहे. हा काही तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी नव्हे, तर हा आपला परिवार आहे सगळा. आपण सर्व एकमेकांसाठी आहोत. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. झालं होतं तुझं बोलणं पूर्ण? काही बोलायचं आहे? थँक्यू. हो, नाही झालं. झालंय ना? ओके. आत्मा नमस्ते. मग नमस्ते मॅडम.